तर कोकणामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका आता भात शेतीला देखील बसलाय। खेड तालुक्यातील नारंगी नदीला आलेल्या पुरानं नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसलं। तब्बल 3 ते 4 दिवस शेती पाण्याखाली राहिल्यानं मोठ्या प्रमाणात भाताची रोपं कुजून गेली आहे। एकंदरीत जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सागर कदम यांनी। पाहूयात। आता आपण आहोत खेड तालुक्यातील नारंगी नदीच्या या काठावरती आणि या काठावरती वसलेल्या गावांमध्ये। हे जे आपण बाजूला बघतोय ते जी भात शेती केलेली आहे आणि या भात शेतीचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। खेड तालुक्यामध्ये आलेल्या मोठ्या पुरामुळे आणि झालेल्या अतिवृष्टीमुळे हे संपूर्ण जी भात शेती आहे ती गेली 2 दिवस ही पाण्याखाली राहिल्यामुळे आता येथील जे भाताचे जे रोप आहे ते रोप पूर्णपणे कुजून गेलेले आहे। आपण पाहू शकताय की पूर्णपणे हे जे रोप आहे ते रोप आडवे झालेले आहे। अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की पूर्णपणे भात शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। कोकणातील प्रमुख पीक असलेलं हे भात शेती आज या कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडातून निघालेला घास बनलेला आहे। या पूर्ण परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर या शेतकऱ्यांनी खूप कष्टाने आणि मेहनतीने घेतलेली ही जी मेहनत आहे ती पूर्णपणे आता पाण्यामध्ये गेलेली आहे। शेतकऱ्यांचं आता एकच म्हणणं आहे की ह्या अतिवृष्टीमुळे झालेले जे हे नुकसान आहे या नुकसान भरपाई प्रशासनाकडून कितपत मिळते याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठीसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।